स्वर्गीय श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न. सांगली जिल्हा प्रतिनिधी मिथुन कांबळे. जयसिंगपूर येथे सोमवार, दि. 25 मे 2026 रोजी सामाजिक चळवळीतील धडाडीचे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ दिवंगत श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी सरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संकलन असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. विशेष म्हणजे सरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हार, तुऱ्यांवरील अनावश्यक खर्च टाळून वही, पेन व शालेय साहित्य देण्याचे करण्यात आलेले आवाहन नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारले. या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देण्यात आला. या उपक्रमाला माजी मंत्री व आमदार माननीय डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, दत्त सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा माननीय गणपतदादा पाटील साहेब, कोल्हापूर जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सौ. गायकवाड मॅडम व श्री अविनाश गायकवाड साहेब, हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हाके साहेब, शिरोळ पंचायत समिती सदस्य प्रवीण देसाई साहेब, जयसिंगपूर नगरपरिषदेचे नगरसेवक अशोक मळगे साहेब, अस्लाम फराज सर, सौ. गाडेकर मॅडम, डी.पी.आय. चे संस्थापक प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, राष्ट्रीय बहुजन क्रांती दलाचे संस्थापक राम कांबळे सर, दलित महासंघाचे अध्यक्ष श्रसुधाकर गायकवाड सर यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक आणि असंख्य कार्यकर्त्यांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. रक्तदान शिबिरालाही नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली. तसेच वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय श्रीपती सावंत सर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा समाजात जिवंत ठेवण्याचे आवाहन केले. या सर्व उपक्रमांना लाभलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल स्वर्गीय श्रीपती सावंत सर सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्व मान्यवर, रक्तदाते, सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.